ती हिम्मत शिंदेमध्ये नाही, ते 100% उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. फडणवीस आणि अजितदादांना शुभेच्छा. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी आज होणार आहे. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबतची अद्याप स्पष्टता झालेली नाही. या संदर्भात संजय राऊत यांना सवाल केला असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे 100% हा शपथ घेतील. त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय राहिलेला नाही, कारण दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. 2.5-3 वर्षांपूर्वी त्यांच्यात हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पक्ष सोडला असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. तर मागच्या 2.5 वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले, मात्र आता राज्याची लूट न होण्याची जबाबदारी नव्या मुख्यमंत्र्यांची असेल असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. आणि ते पुढे असंही म्हणालेत की अजित पवार यांचं राजकारण वेगळं आहे. त्यांनी दिल्लीसोबत व्यवस्थित जुळवून घेतलंय. दिल्लीने त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. पुढील 5 वर्ष राज्यात धुमशान बघायला मिळेल. त्यात महाराष्ट्राचं हित किती हे पाहायला मिळेल असंही म्हणत अजित पवारांचं राऊतांनी कौतुक केल्याचं दिसलेलं आहे. ते 100% शपथ घेतील. शपथ टाळण्याची हिंमत जी असते हे ती त्यांच्यात आहे का हे तपासावं लागेल. ते 100% शपथ घेतील. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही, कारण 2.5-3 वर्षापूर्वी ती हिंमत नव्हती म्हणून या सगळ्यांनी पक्ष सोडला. आज जर 3 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तर उरलेल्या मंत्रिमंडळ किंवा सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना बराच काळ मिळतो आणि 3 जे प्रमुख लोक आहेत तेच राज्य चालवत राहतील. अनेकांच्या नाराजा उडून घ्याव्या लागतात मंत्रिमंडळ विस्तारात. पाहूया काय होतं महाराष्ट्राच्या नशिबात, भाग्यात काय लिहिलं आहे काय नाही लिहिलं आहे हे आता आपल्याला पाहावं लागेल. आणि काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली फडणवीस यांनी. त्यांना मनवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात हवे आहात. तुम्ही विश्वास व्यक्त करता की ते घेतील शपथ? 100% घेतील. मंत्रिमंडळात राहणारच ते. अहो त्यांना राहावंच लागेल ना. सत्तेशिवाय काही माणसं राहू शकत नाहीत. अजित पवार काल निश्चितपणे म्हणाले एकनाथ शिंदे घेतील की नाही माहित नाही, पण मी मानतो मुख्यमंत्री पदाची बघा, अजित पवारांचं राजकारण वेगळं आहे. अजित पवारांनी दिल्लीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलेलं आहे अशी माझी पक्की माहिती आहे. आणि त्यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या काय आहेत हे मला माहिती आहे टाकलेल्या. एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आज 5 वाजेपर्यंत आहेत काय, जेव्हा मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री होते, त्यानंतर महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचं पर्व सुरू होईल आणि त्यानंतर राज्यात पुढली 5 वर्ष आपल्याला धुमशान पाहायला मिळणार आहे. त्याची तुम्ही तयारी ठेवा. यात महाराष्ट्राचं हित किती अहित किती हे तुम्हाला येणारा काळ दाखवेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.